शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक राज्यभर आता आपल्याकडे सोलापूरमध्ये आंदोलन सुरू आहे, नवी मुंबईत आंदोलन सुरू आहे, औरंगाबादमध्ये आंदोलन सुरू आहे, निषेध व्यक्त केला जातो. काय एकंदरीत मला असं वाटतं की आपण सगळे भारतीय म्हणून ज्या भारताने 150 वर्ष इंग्रजांचं पारतंत्र्य पत्करलं, नवे लादलं गेलं, त्या इंग्रजांना पळवून लावणारा भारत 70-75 वर्षामध्ये एक सक्षम भारत म्हणून जो जगभरामध्ये लौकिक प्राप्त केलं होतं, आज आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने भारताची छितू होते आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने भारतीय मालाला बँड केलं जातं आहे, हे कधीही घडलं नव्हतं आणि हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि याची पूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी सरकारची आहे, भाजपच्या सरकारची आहे. ज्या पद्धतीने ज्या काही गोष्टी घडल्या जातात आहे, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी, माझा आरोप आहे, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार आज महागाईची जी काही परिस्थिती आहे, तुमची आमची सर्वसामान्यांची जी काही ससेहोलपट चाललेली आहे, तरुणांच्या नोकरीच्या बाबतीमध्ये जे काय आज देशामध्ये घडत आहे, ज्या पद्धतीने आज देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, आपल्या आजूबाजूचे देश बर्बाद झालेले आहे, आमच्या देशाची ही परिस्थिती नरेंद्र मोदी सरकारमुळे आलेली आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी कदाचित अशा प्रकारचं काहीतरी मुद्दाम केलं जाते की काय, असा मला संशय आहे. तुम्ही सगळे गप्प एवढं कशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आली ना तुमच्या. सर, औरंगाबाद, परभणी, सोलापूर या ठिकाणी बरेच मुस्लिम जमा झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत एकाच वेळी. देशाचे नागरिक म्हणा ना जरा, काय काय अडचण आहे का आपल्याला देशाचे नागरिक म्हणायला? त्यामुळे हा प्रश्न कुठल्या व्यक्तिगत नाही, हा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. आपल्या देशाने जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच हे सगळं जेव्हा स्वीकारलं, सर्व धर्म समभाव म्हणून स्वीकारलं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका घेतली, त्यामुळे देशाच्या नागरिकाला कोणालाही अशा पद्धतीने जर उद्या त्यांच्या जी काही त्यांची बलस्थानं आहेत, जी त्यांची काही श्रद्धास्थानं आहेत, त्याच्या बाबतीमध्ये जर कोण काही करत असेल तर त्याची रिॲक्शन स्वाभाविक आहे. काय पावलं उचलायला पाहिजे नाही, केंद्र सरकारने उचलायला पाहिजेत. हा प्रश्न उद्धव ठाकरे सरकारचा किंवा महाविकास आघाडीचा नाही, हा पूर्णतः प्रश्न जो आहे हा नरेंद्र मोदींच्या सरकारचा आहे, भाजपच्या सरकारचा आहे. अमित शहा स्वतः देशाचे होम मिनिस्टर आहेत, त्यांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, त्यांनी याच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्यांनी याच्यावर वक्तव्य करायला पाहिजे. आमची काय वक्तव्य मागताय तुम्ही? संपला? चला. आतमध्ये सध्या प्रोसिजर अशी आहे की भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यावर सुरू आहे, कुठेतरी याकडे पण दबावाचं राजकारण असं आहे की पराभव समोर दिसल्याच्या नंतर हे सगळं सुचणारच होतं, आम्हाला माहिती होतं. मी आपल्याला परत एकदा सांगतो, ते पुन्हा येणार नाहीत, त्यांनी किती जरी वल्गना केल्यात तरी. कारण देशाच्या आणि राज्याच्या जनतेनेच ठरवलं आहे यांना घरी बसवायचं. त्यामुळे येणाऱ्या राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या लक्षात येईल सगळ्यांच्या, यांना अगदी टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातली, मुंबईतली जनता ही घरात बसवेल. झालं? कोण आहे पूछो तो ना. सर, नुपूर यांच्या वक्तव्यानंतर आता वाद उचललेला आहे. ऐसा है कि देश में जो जिन विवादों को देख के जो सारी रिएक्शन आ रही है देश में, किसी भी देश को ये बिल्कुल घातक है कि जिसकी अंतर्राष्ट्रीय स्तर पे उस देश के पूरे अस्तित्व के बारे में चर्चा होती है, उनके नागरिकों के अस्तित्व के बारे में चर्चा होती है, ये इसके पहले कभी नहीं हुआ था. तो ये नुपुर शर्मा का जो ये है कोई भी वक्तव्य है, ये केंद्र सरकार का काम बनता है कि इसके ऊपर नकल कसे और देश की जनता को न्याय दे. पर वो ऐसा नहीं करेंगे, मैं ये भी बता रहा हूँ, क्योंकि नरेंद्र मोदी जी को अपनी नाकामयाबी छुपानी है. 8 साल का सेलिब्रेशन आपने सुना होगा
हमने भी मुंबई में देखा, बहुत सारे होर्डिंग लगे थे। किस बात का सेलिब्रेशन है? आपने भी देखा होगा ज़िंदगी में, 1 साल पूरा होने के बाद सेलिब्रेशन होता है, 100 दिन पूरे होने के बाद सेलिब्रेशन होता है, 5 साल कंप्लीट होने के बाद सेलिब्रेशन होता है। ये 8 साल क्या है? ना मेरी समझ में आया, आपकी समझ में कुछ आया तो हमें भी समझाओ। मैं ये बताने जा रहा हूँ कि इस बात का सेलिब्रेशन आप कर रहे हैं। उत्तर प्रदेश में लाखों परिजनों के लाशें जो गंगा में आपने बहा दी और उसको जो जानवर खा रहे थे, क्या उसका सेलिब्रेशन आप कर रहे हैं? इस देश में 13 करोड़ युवा लोगों की रोजी रोटी छीनी गई है ये पिछले 8 सालों में, आप उसका सेलिब्रेशन कर रहे हैं? इस देश में 370 दिन इस देश का अन्नदाता किसान सरहद पे खड़ा है। देश के प्रधानमंत्री ने उनको आतंकवादी भी ठहराया, इनके नेता लोगों ने तरह तरह को उनको मारने की कोशिश की, गुंडे डाले उनके ऊपर, लेकिन वो टस से मस नहीं हुए। 700 लोगों की मृत्यु हुई, किसानों की। इस बात का आप सेलिब्रेशन कर रहे हैं? आपका मंत्री, उसका बेटा 6 किसानों को खुद के गाड़ी के तले कुचलता है, आप उसका सेलिब्रेशन कर रहे हैं? तो ये सेलिब्रेशन किस बात का है, ये मेरा सवाल है, आप भी पूछिएगा। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे